अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आपल्या घरामध्ये माता दुर्गेचे आगमन झाले आहेत याचे 10 संकेत आहेत आणि तेच संकेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, नवरात्रीच्या या पवित्र पर्वात आपले स्वागत आहे आणि या 9 दिवसामध्ये माता दुर्गा आपल्या भक्तांच्या घरात येऊन कृपेची वर्षाव करतात. जर या काळामध्ये तुम्हाला काही अद्भुत संकेत दिसले असतील तर तुम्ही समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या घरात विराजमान झाले आहेत. तर नवरात्रीमध्ये हे 8 संकेत जर तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही समजून घ्या की माता दुर्गा देवी तुमच्यावर खुश आहे आणि तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तर प्रिय भक्तांनो, शारदीय नवरात्रीमध्ये तुम्हाला हे संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा माऊली तुमच्या घरात विराजमान असते आणि ती तुमच्यावर कृपा करण्यासाठी आलेली असते. तुमचे कर्ज, तुमची दारिद्र्य जे काही असतील ते नष्ट करण्यासाठी ती आलेली असते आणि तुम्हाला संपूर्ण दुःखातून मुक्त करण्यासाठी ती आलेली असते. तेव्हाच असे संकेत तुम्हाला प्राप्त होतात. तर भक्तांनो, जेव्हा तुमच्यावर नवदुर्गेची कृपा होते तेव्हा असे संकेत दिसू लागतात आणि या संकेतामधून तुम्ही ओळखू शकता की आई दुर्गा तुमच्या सोबत आहे की नाही. आणि तुम्हाला हेही कळेल की तुम्ही जी सेवा केली आहे आपली दुर्गा मातेची, ती सेवा देवीने मान्य केली आहे की नाही ते. तर भक्तांनो, माता राणी स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव आपल्या सर्व भक्तांना घडवत असते. लहान भक्त असो वा मोठा भक्त असो, सर्वांनाच माता दुर्गा स्वतःच्या उपस्थितीची जाणीव करून देते. म्हणूनच भक्तांनो, या 10 संकेतामधून तुम्ही ओळखू शकता की आई दुर्गा तुमच्यासोबत आहे आणि हे स्पष्ट संकेत दर्शवतात की माता राणी तुमच्या घरात आलेली आहे. भक्तांनो, असे मानले जाते की 9 दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रीमध्ये माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप मजबूत होतो. मनुष्याची आध्यात्मिक शक्ती वाढत जाते. लोक इच्छा, क्रोध, अहंकार, मत्सर, लोभ यापासून मुक्त होतात. त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते. त्यांची बुद्धी स्वाभाविकरित्या कार्य करू लागते. तर चला जाणून घेऊया मित्रांनो, जर माता अंबे आपल्या सोबत आहेत तर अशा प्रकारचे कोणते असे 10 संकेत आहेत ते. तर कोणते संकेत आहेत, तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्याजवळ एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती अतिशय मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांचंही भलं होईल. कारण कसं असतं, आपण देवाची भक्ती करतो, आपण देवाची सेवा करतो, पण ती सेवा देवाला मान्य आहे की नाही, ती जी सेवा आहे ती देवाने मान्य केली आहे की नाही, देव आपल्यावर खुश आहेत की नाही आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे की नाही, हे तर प्रत्येक भक्ताला जाणून घ्यावंसं वाटतं. म्हणूनच मग असे कोणते संकेत आहेत की जेणेकरून आपण ओळखू शकतो की आपली माता दुर्गा आपल्या पाठीशी आहे. तर आणि हो भक्तांनो, जर तुम्ही व्हिडिओला एक छोटासा लाईक नक्की करा, कारण चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण मी सुद्धा त्यामुळे मोटिवेट होईल आणि असे नवनवीन व्हिडिओ, उपयुक्त व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरात लवकर बनवत जाईन. आणि कमेंट बॉक्समध्ये जय मा दुर्गा लिहायला विसरू नका. तर भक्तांनो, जेव्हा माता दुर्गा तुमच्या सोबत असते तेव्हा 10 संकेत मिळतात, ज्यामुळे तुम्ही असं ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या पूजेत प्रसन्न आहे आणि माता अंबे तुमच्या सोबत नेहमी आहे. तर त्यातला पहिला संकेत असा आहे की जेव्हा तुम्ही पूजेदरम्यान डोळ्यातून तुमच्या अश्रू वाहू लागतात. आता सामान्यतः काय होतं की रोजच्या पूजेत अश्रू येत नाहीत, पण नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा डोळ्यातून पाणी आपोआप येऊ लागते आणि तेव्हा तुम्ही समजून घ्या की माता तुमच्या सोबत आहे. किंवा जर पूजेदरम्यान तुम्हाला असे काही वाटले की तुमच्या मागे कोणी उभं आहे, तुम्हाला भास झाल्यासारखं वाटलं, तर तुम्ही समजून घ्या की माता राणी तुमच्या नेहमी सोबत आहे. ती ऊर्जा स्वरूपाने तुमच्या जवळ उभी राहते आणि हा आहे तुमचा पहिला संकेत. दुसरा संकेत असा की जर काजवे चमकता चमकता तुमच्या कपड्यावर किंवा शरीरावर चिटकून बसले तर तुम्ही समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या सोबतच आहे. कारण काजव्याला जोगीन असे म्हटले जाते आणि ती माता राणीची परम सेविका आहे. जिथे माता दुर्गेची शक्ती असते तिथे जाऊन ते काजवे आपोआप चिकटतात. म्हणून जेव्हा माता राणी तुमच्या सोबत असते तेव्हा तुमच्या शरीरात आपोआप ऊर्जा जागृत होते आणि हे काजवे तुम्हाला येऊन तुमच्या कपड्यांना चिटकतात. तर तिसरा संकेत असा की जर रात्री अचानक झटका देऊन तुमची झोप उडवली तर तर तुम्ही समजून घ्यायचं की माता राणी तुमच्या सोबत आहे. माता दुर्गा तुम्हाला जागा करू इच्छिते आणि तुम्हाला काही संकेत तिला द्यायचे आहेत.
चौथा संकेत असा आहे की तुमच्या आजूबाजूला अगरबत्ती, लोबान, धूप, चमेली किंवा इतर फुलांची सुगंध तुम्हाला येत आहेत आणि ही फुले तुमच्या घराजवळ प्रत्यक्ष नसतीलच, तरीही तुम्हाला सुगंध जर येत असेल, तर तुम्ही समजून घ्या की माता तुमच्या सोबत आहे. माता दुर्गा जवळ असली की लोबानचा सुगंध जाणवतो. धूप आणि चमेलीच्या फुलांचा सुगंध सुद्धा येतो आणि अशा फुलांचा सुगंध येतो तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की माता राणी आपल्या आसपास जवळच आहे. ज्याचा सुगंध आपण कधीही घेतला नाही, काहीतरी युनिक असा सुगंध किंवा सुवास आपल्याला येतो आणि जे काही कोणतेही फुलाचा सुगंध येत असेल आणि जे आपल्या घराच्या आसपास सुद्धा नाही तरी सुद्धा आपल्याला तो सुगंध येतोय, तर या संकेतावरूनही तुम्ही ओळखू शकता की माता तुमच्या सोबत आहे. तर मित्रांनो, आता आहे पाचवा संकेत. पाचवा संकेत आपण जाणून घेऊया. जर नवरात्रीमध्ये तुम्हाला स्वप्नात एखादी लहानशी कन्या दिसली, कारण लहान कन्येला देवीचं स्वरूप मानलं जातं, म्हणूनच नवरात्रीमध्ये जर तुम्हाला लहान कन्या दिसली स्वप्नामध्ये किंवा लाल वस्त्र दिसलं, लाल रंगाचा झेंडा दिसला, तर तुम्ही समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या सोबत आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्योतबत्ती लावताना त्या ज्योतबत्तीत एखादा खास आकार तुम्हाला दिसू लागला, तर हाही एक संकेत आहे की माता दुर्गा तुमच्या सोबतच आहे. तर मित्रांनो, नवरात्रीत माता दुर्गा हे संकेत नेहमीच आपल्या भक्तांना दाखवत असते. हे तर तुम्ही आता जाणलं की जेव्हा माता सोबत असते तेव्हा हे संकेत तुम्हाला मिळतात. पण आता आपण जाणून घेऊया की माता दुर्गा जेव्हा आपल्या घरात विराजमान होतात तेव्हा कोणते संकेत आपल्याला मिळतात. तर तेव्हा कसं ओळखायचं की माता दुर्गा आपल्या घरामध्ये प्रवेश केलाय की नाही ते. तर मित्रांनो, या विषयावर मी तुम्हाला खूप अगदी सविस्तर सांगणार आहे आणि या संकेतावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या घरात विराजमान झालेले आहेत किंवा माता दुर्गेचे तुमच्या घरामध्ये आलेले आहेत. तर बघा, जेव्हा माता राणी तुमच्या घरात येते तेव्हा लवकरच तुमचे सर्व दुःख दूर दूर होतात आणि तुमची प्रगती ही दुप्पट चौपट वाढते. तुम्हाला मनोवांछित फल मिळतं. बहुतांश लोकांना हे कळतही नाही की माता दुर्गा त्यांच्या घरात कधी प्रवेश करतात आणि त्या कधी निघून जातात हे. पण भक्तांनो, या लक्षणावरून तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या घरात आलेले आहेत. आणि मग जर माता राणी आपल्या तुमच्या घरात जर आल्या असतील तर तुम्ही तुमची कोणतीही मनोकामना त्वरित तुमची पूर्ण देवीला सांगू शकता आणि तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण सुद्धा होऊ शकते. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला हेही सांगणार आहे की तुम्ही काय केलं तर तुमच्या मनोकामना तात्काळ पूर्ण होतात. तर नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या खऱ्या भक्तांचे जे परिणाम आहेत माता दुर्गा ही लगेच दाखवते आणि या काळात जर चुकीचे कर्म केले ना, तर माता राणी चैतन्य स्वरूप असल्याने लगेच त्यांचे वाईट परिणाम सुद्धा दाखवते आणि दंडही करते. तर मित्रांनो, नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला पूर्णपणे सात्विक विचाराने राहायला हवे आणि या 9 दिवसात कपट, फसवणूक आणि द्वेष यांचा त्याग करायला हवा. ज्या घरात माता दुर्गा येते ते घर हे तीर्थांपेक्षा जास्त पवित्र आणि शुद्ध होतं. तिथे राहणाऱ्या लोकांची बुद्धी ही भक्तिमय होते आणि घर अगदी शांत राहतं. तुम्हीही तुमच्या घरात तुम्ही चेक करू शकता, तुम्ही तपासू शकता की या 10 पैकी एखादा जरी संकेत तुम्हाला मिळाला तर तुम्ही समजून जायचं की माता राणी तुमच्या घरात आलेली आहेत. चला तर मग आता काही अजून संकेत आहेत ते आपण जाणून घेऊया. पण त्याआधी अजूनही जर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर जय माता दुर्गा लिहिलेले नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा लिहा. कारण जर तुम्ही असं लिहिलं, मला काहीतरी कमेंट केली, तेव्हा मला खूप खूप आनंद होतो आणि तुमच्याकरता नवीन व्हिडिओ करण्यासाठी सुद्धा मी खूप मोटिवेट होते. आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनलला माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तेव्हा माझा खूप उत्साह वाढतो आणि मी तुमच्यासाठी अजून चांगली माहिती नक्कीच घेऊन येणार. चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया पुढचे काही संकेत. तर अनेकदा माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात, विराजमान होतात, पण आपण आपल्या अज्ञानामुळे ते ओळखू शकत नाही आणि माता राणीसाठी काही करू शकत नाही. परंतु जेव्हा माता अंबे घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा तुम्ही तुमच्या मनोकामना लवकरात लवकर त्यांना सांगून पूर्ण करून घेऊ शकता. तर भक्तांनो, आज आपण ते संकेत पाहूया. तर माता आपल्या घरात प्रवेश करतात हे संकेत समजून घेऊ आणि त्यातून कोणते फळ मिळतात तेही आपण आता सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही माता दुर्गेचे खरे जर भक्त असाल तर हे नक्की ऐका आणि नीट ऐका. जर समजा तुमच्या घरात वारंवार गायीचे आगमन होत असेल, ज्या घरात माता दुर्गा असते त्या घरात तिची बहीण म्हणजे कामधेनू तिच्या सेवेसाठी, तिच्या दर्शनासाठी वारंवार घराच्या दाराशी येते आणि घराच्या आजूबाजू सुद्धा सारखी फिरकत असते. ती तेथून 9 दिवसांपर्यंत दूर अजिबात जात नाही. जर असं तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की माता दुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहेत.
आता दुसरा संकेत काय, तर घरामध्ये मधमाशांचे आगमन होणं. पहा, मधमाशीला दुर्गेच्या ब्राह्मणी स्वरूप असे मानले गेले आहे आणि ज्या घरामध्ये नवरात्रात मधमाशी येते त्या घरामध्ये माता दुर्गा आल्या आहेत असे समजावे. कारण मधमाशी ही दुर्गेचंच एक स्वरूप मानले जाते आणि त्या आपल्या संपूर्ण स्वरूपाचे दर्शन घडविण्यासाठी म्हणजेच नवदुर्गेच्या दर्शनासाठी सेविका बनून येत असतात. म्हणूनच तुम्ही हे लक्षात घ्यावे की तुमच्या घरात माता दुर्गा आलेले आहेत. तर तिसरा संकेत असा आहे, ज्योतीचा तीव्र रूपाने जळणे. होय मित्रांनो, जर तुम्ही आपल्या घरात माता राणीची प्रसन्नता मिळवण्यासाठी भक्तिभावनेने ज्योत ठेवली असेल आणि त्या ज्योतीची ज्योत जी आहे ती तीव्र गतीने हालत असेल, तर हे निश्चित आहे की ज्योतीसमोर स्वतः माता राणी उभ्या आहेत आणि तुमच्या अंतःकरणालाही त्यांच्या उपस्थितीचा अनुभव नक्की होणार. आणि या संकेतावरून हे कळते की माता दुर्गा तुमच्या घरात आलेले आहेत. कारण मित्रांनो, जेव्हा ज्योतीची लो जी असते ती प्रचंड रूपाने जळू लागते, तेव्हा ते फक्त आणि फक्त माता दुर्गा व तिच्या ऊर्जेमुळेच होत असते. तर भक्तांनो, जर नवरात्रीत दिव्याच्या वातीत फूल तयार झाले, समजा होतं नवरात्रीमध्ये दिवाच्या वातीमध्ये काजळी आल्यासारखं होतं आणि त्याचा आकार अगदी फुलावानी होतो, तर तुम्ही समजून जायचं की नवदुर्गा माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्या तुमच्यावर कृपावृष्टी करत आहेत आणि तुमच्या घरात त्या पधारल्या आहेत. आता त्या तुमच्या सर्व जे काही दुःख, कष्ट जे काही असेल, तुमच्या पाठीमागची पीडा, ती सगळी नाश करून काही काळानंतर तुमच्या घरातून हे सगळं काही ती परत पाठवणार आहे. तर पाचवा संकेत असा आहे की घरामध्ये वारंवार काळ्या मुंग्या दिसणे. जर काळ्या मुंग्या समूहाने बाहेर पडून रस्ता कापू लागल्या, तर याचा अर्थ असा आहे की माता राणी तुमच्या घरात प्रवेश करत आहेत. तर मित्रांनो, सहावा संकेत आहे अचानक घरात मनमोहक सुगंध येणे. ते तर मी आधी तुम्हाला सांगितले की नवरात्रीच्या वेळी पूजा करताना तुम्हाला अगदी अत्तरासारखा तीव्र सुगंध येऊ लागला, तर तुम्ही समजून जायचं की माता राणी तुमच्या घरात माता राणीने प्रवेश केलेला आहे. तसेच जर नवरात्रीत पूजास्थानी थंड हवा सुटू लागली, तर हेही माता राणीच्या आगमनाचे संकेत आहेत. सातवा संकेत म्हणजे नवरात्रीत एखादा फाटके कपडे घातलेला याचक घराच्या दाराशी येणे. तर मित्रांनो, जर नवरात्रीमध्ये असा याचक आला, तर तुम्ही समजून जायचं की माता दुर्गा याचक रूपाने तुमच्या दाराशी आले आहेत आणि त्यामुळे नवरात्रात कुणीही याचक किंवा एखादी कन्या तुमच्या घरात आली, तर तिला कधीही रिकामे हाताने पाठवू नका. कारण माता राणी स्वतः भक्तांची परीक्षा घेण्यासाठी त्या याचक रूपाने येत असते. तर मित्रांनो, जर नवरात्रीच्या वेळी घरातील मंदिरात सरडा जर तुम्हाला दिसला, तर तो महालक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो. काय, सरडा जर तुम्हाला दिसला तर त्यामुळे माता दुर्गा यांचा प्रवेश झाला आहे हे आपण समजून घेऊ शकतो. तसेच कारण मान्यता आहे की यामुळे माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि घरामध्ये धनलाभ व शुभ समाचार येतात. तर बघा, नवरात्रीमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जाते ते म्हणजे कन्यापूजन. तर मित्रांनो, असे मानले जाते की उपासना आणि व्रतापेक्षा माता दुर्गा ही कन्यापूजनाने अधिक प्रसन्न होतात. लहान लहान कन्यांना माता राणीचे स्वरूप मानले जाते आणि कन्यांना भोग अर्पण केला जातो, त्यांना प्रसन्न केले जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागितला जातो. त्यांना खुश करण्यासाठी त्यांना भेटवस्तू दिल्या जातात आणि जर कन्यांनी ही भेट अगदी आनंदाने स्वीकारली, तर समजून जायचं की माता दुर्गेने ती स्वीकारली आहे. ज्यांच्यावर कन्या प्रसन्न होतात त्यांना माता अंबेचे आशीर्वाद आपोआप मिळतात आणि इच्छित वरदान प्राप्त होते. तर नवरात्रीत 2 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कन्यांचे पूजन करावे. अष्टमी किंवा नवमीला कन्यांचे पाय धुवून त्यांना भोजन घालणे आणि भेटवस्तू देणे हे श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे घरात संपन्नता राहते आणि धनाची कमतरता कधीही होत नाही. तुम्ही कन्यांना चॉकलेट बॉक्स, सुंदर कपडे किंवा स्टीलची भांडी भेटवस्तू म्हणून देऊ शकता. मात्र तुम्ही लक्षात ठेवा की काळे कपडे आणि लोखंडी वस्तू कन्यांना अजिबात देऊ नका. तर भक्तांनो, कन्या जेव्हा घरातून परत जातील, तेव्हा त्यांच्या चरणांना स्पर्श करून आपल्या मनातील प्रार्थना नक्की करा. कारण खरी भावना असलेल्या प्रार्थना माता राणी नेहमी पूर्ण करतात. तर प्रिय भक्तांनो, आता तुम्हाला हे स्पष्ट झाले असेल की नवरात्रीमध्ये मिळणारे हे 8 संकेत, हे 10 संकेत किती महत्त्वाचे आहेत. जेव्हा माता दुर्गा तुमच्या घरात विराजमान होतात, तेव्हा तुमचे सर्व दुःख दूर होतात, संपन्नता येते घरामध्ये आणि मनोवांछित फळ तुम्हाला प्राप्त होतात. आणि या पवित्र काळामध्ये भक्तिपूर्वक पूजा करा, कन्यापूजन करा आणि माता अंबेच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करा. तर बघा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा सगळ्यात पहिला तुम्हाला ते मिळून जातील. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मी खूप 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 मी आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.